आद्विक 11 KCC अंबापाडा अशी आपण लढत पाहतोय। दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा। टॉस जिंकला मॅच मध्ये खरे तर बोरखा टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला अंबापाडा टीमला। चला सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज विघ्नेश डाकी आणि फलंदाज करण डाकी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती। चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट केला जाईल, लक्ष असू द्या। पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच आमचे स्कोरर सुदर्शन पाटील मानफ्रॉम तारा इथे टाइम अलर्ट करतील। चला गेम ऑन। पहिलाच बॉल प्रगती पथावर, गोलंदाज तयार सचिन हा मुख्य ट्रम्प कार्ड कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा। पहिलाच बॉल हा ट्रॅकर आणि पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला, जिथे तुम्हाला पहिला बॉल डॉट चेंडू पाहायला मिळेल। टाइम आला त्या पहिला बॉल फेकला 8:52 हा पहिला बॉल डिलिव्हर केला गोलंदाज सचिन काटकरनं सचिन काटकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। सेकंड बॉल पुन्हा एकदा सज्ज हलक्या हाताने पुश केला, आपल्या फॉलो मध्ये अडवलाय, थ्रो अचूक राहिली, कलेक्टिंग झाली नाही, त्याच्या कारणाचा सेफ पॉपिस क्रेज वरती विघ्नेश डाकी पोहोचल्याना अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। पण जर व्यवस्थित थ्रो झाले असती, कलेक्टिंग झाली असती तर कदाचित पहिला धक्का बोरखा टीमला लागला असता। मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला मान्यता नाहीये, इथे जिवंत मिळाला फलंदाज विघ्नेश डाकीला आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय सचिन या गोलंदाजांना। तिसरा हा बॉल समोर पुन्हा एकदा विघ्नेश डाकी। टॅपिंग क्रिकेट झाला, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये, डायरेक्ट हिट, ओहो धोक्याची घंटा विघ्नेश साठी आणि फलंदाज बाद रन आउटचा शिकार, विकेट सॅक्रिफाईस झाली विघ्नेश डाकीची, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना बोरखा टीमला। विघ्नेश डाकी हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला, रनआउटचा शिकार यष्टीचे। गावात रंगणार सामने रजनी क्रिकेटचे मैदानी, गावात रंगणार सामने रजनी क्रिकेटचे मैदानी, गावात रंगणार सामने रजनी क्रिकेटचे मैदानी, गावात रंगणार सामने रजनी क्रिकेटचे मैदानी। थँक्यू डीजे। पहिला धक्का फलंदाज विघ्नेश डाकी हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना तिसाई मरुआई बोरखा टीमला। 3 बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला, पहिला षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक। तर या स्पर्धेसाठी अर्थातच नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा जीबी कंपनीचे जीबी म्हात्रे कंपनीचे सर्व सन्माननीय राजेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 15,000 रुपयाची देणगी इथे देण्यात आली आहे, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार व्यक्त करतो। सर्व दानशूर व्यक्तींचा खरं मनापासून आभार व्यक्त करूया। अगदी चांगले योगदान या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहिलं त्या सर्व दानवीर दानशूर व्यक्तिमत्वांचा मनापासून आभार। सिंगल आली, अकाउंट ओपन झाला बोरखा टीमचा ना फलंदाज युवराज डाकीचा। पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये, पाक टू द बॉलर, आपल्या फॉलो थ्रू मध्ये, ओहो केली चुकी दिलाय जीवनदान फलंदाज करण डाकीला आणि ते चूक केले सध्या गोलंदाज सचिन, जिथे जीवनदान फलंदाज करणला मिळाला। सुवर्ण संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही या सचिनला आणि इथे कदाचित विकेट गेल्यास करण डाकीची पुन्हा एकदा सेफ पॉपिस क्रीजवरती घेतील। पण दाबेलसाठी मॅच मध्ये ना सध्या शिरकाव करतो, बॅटिंग करत असताना बोरखा टीम टॉस जिंकला, सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तो निर्णय अचूक राहील का हा मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये। तेवढी चांगली गोलंदाजी
गोलंदाज सचिन हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतो. पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वालांत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पुढचा बॉल सचिन पुन्हा एकदा सज्ज. हा ट्रॅकर बाटची टॉपेज क्षेत्ररक्षक होते दिलाय चकवा. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत धाबा या बॉलवर त्याला टोटल एकच धाव. षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार सुरुवात करून दिली सचिन काटकरनं, जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्याने एक फलंदाजाला रनआउटचा शिकार व्हावा लागलं. तो विकेट गेली विघ्नेश कोहलीची. आदला सोवारने तो पावसाच्या धारा. षटकामध्ये सुरुवात भरपूर चांगली करून दिली आंबेपाडा टीमला. गोलंदाज सचिन काटकरनं जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 2 धाबा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना बोरका टीमला हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. जे अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली. दमदार स्पर्धा तुम्ही खरं तर पाहता. आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र, जिथे दुसरी मॅच एका साईडला संघ पहिला अद्वैक 11 KCC आंबेपाडा आणि त्याला फाईट करतोय नक्कीच तिसाई मरोई बोरकार. सेकंड धक्का, दुसरा धक्का लागलाय सध्या बॅटिंग करत असताना बोरकार टीमला. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतं. पहिला षटक ज्या रीतीनं फेकलं ना सचिन काटकरनं, तशाच रीतीनं गोलंदाजी सध्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. गजाननजी म्हात्रे यांचे इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये. हा प्रॅकर बॉल क्षेत्ररक्षक शॉट फाईन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाही, या प्रेशर निर्माण केल्या सध्या नक्कीच गोलंदाजी करत असताना अंबापाडा टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये पाहायला मिळतं. धावबेंसाठी ना मॅच मध्ये आता खरं तर संघर्ष धावबेंसाठी शिरकाव हे केलं जातं. बॅटिंग करत असताना बोरका टीमच्या माध्यमातून धावा येत नाहीये हे सध्या डोकेदुखी राहिली. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना, तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. जणू धावफलक अलत राहील. ती रणनीती, ती स्ट्रॅटेजी मॅच मध्ये अकावे लागेल. सध्या बॅटिंग करत असताना बोरका टीमला वारंवार केले डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल. गोलंदाज तयार. हलक्या हाताने केला ऑन साईडलाच फटका, चांगला कॅप सिलेक्शन. एक टप्पा बाउंस चेंडू फरार. या फटक्यानं दिलासा दिला जाईल. बॅटिंग करत असताना बोरका टीमला ज्या फटक्यानं धाबा येतील, बोरका टीम साठी 4 चौकार. चार धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला तर 6. समोर फलंदाज स्वप्नील मस्कर. अगदी चांगली गोलंदाजी, थोडासा लाईन मधून पटकला. यस पंचांचा इशारा. गोलंदाजाला ऑन देखील केला. 1 बाउन्स. एक्स्ट्रा अवांतर एक धाव बोरका टीमच्या अकाउंट मध्ये ऍड झाली आणि संघ हा जाऊन पोहोचला सध्या 7 या आकड्यावरती. पार्टनरशिप महत्वाची आणि ती पार्टनरशिप मॅच मध्ये करावी लागेल. सध्या स्वप्नील मस्कर आणि करण डाकीला अगदी चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये. प्रशांत काटकर हा गोलंदाज तुम्ही पाहता. दुसरा हा ट्रम कार्ड आणि भरपूर चांगली गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळतं. पहिला षटक पॉवर सर्कलचा पॉवरफुल गोलंदाजी केली गोलंदाज सचिननं, त्याच्यानंतर प्रशांत मॅच मध्ये.
फुटबॉलचा वापर फ्लॅश फॉलो मध्ये चेंडूची अडवणी केली जाते अगदी तिखट मारा अशी गोलंदाजी सध्या मॅच मध्ये पाहायला मिळतं वारंवार केले डॉट चेंडूतना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते सध्या बोरका टीम साठी आणि धाबा येत नाहीये हे सध्या कर्दनकार राहिला मॅच मध्ये बोरका टीम साठी समोर फलंदाज स्वप्नील मस्करला तुम्ही ऑन स्ट्राइक पाहता गोलंदाज तयार प्रार केला फटका पाठच्या इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हा षटकार बघा खरं तर सनीबाई हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत 2 षटकांचे खेळ समाप्त झाला ना 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तिसाई मरोई बोरका संघ जाऊन पोहोचला चला स्पीडअप करा टाइम अलर्ट आहे त्याच्यामुळे वेळेनुसार खेळ मॅच मध्ये करावा लागेल अंबापाडा टीमला त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं स्पीडअप मध्ये आपण खेळ चालू करा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूमध्ये अवघ्या 13 धावा खर्च केला अंबापाडा टीमनं आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल तेव्हाच एक चांगलं टार्गेट मॅच मध्ये सेट केलं जाईल समोर फलंदाज पाहिलं तर ज्यांच्यावरती आता अपेक्षा धरून बसलाय तो करण डाकी आणि फलंदाज स्वप्नील मस्कर ही जोडी तुम्ही सध्या खेळपट्टीवरती पाहता बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल सचिन काटकर पहिलाच बॉल प्रार करण्याचा प्रयत्न बॅटची टॉफेस झाली अजून एक धक्का बॅटिंग करत असताना बोरका टीमला फलंदाज बाद करण डाकी बॅक टू द पवेलियन नावा खाडी बोलते शेवा खाडी मिळून चल जाऊ गो थँक्यू अगदी चांगलं संगीत आपण ऐकलं डीजे सँडीच्या माध्यमातून आणि सातत्यानं ओळख आहे डीजे सँडीची की अगदी चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून पेशकश केलं जातं प्रेक्षकांसाठी त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया पहिला बॉलवरती सुयश मिळाला सचिन काटकरला जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना तिसाई मरुआई बोरका टीमला प्रेशर टाकला बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न अंबापाडा टीमनं पहिल्या षटकापासून केला दमदार गोलंदाजी सध्या मॅच मध्ये पाहायला मिळतं पूर्णपणे प्रेशरमय वातावरण सध्या बोरका टीमसाठी टॉस जिंकला प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना तो थोडासा मेमने अंगलट आला मॅच मध्ये बोरका टीमसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वेदांत डाकी हा फलंदाज म्हणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल वेगवान बॉल भन्नाट वेग होता फलंदाज झाला अगदी चकवा दिला ना अजून एक टॉट चेंडू पाहायला मिळेल फलकावरती धाबा पाहिल्याना अवघ्या 13 धाबा आल्यात आता मोठ्या फटक्यांचा प्रयत्न आणि विकेट वाचवाव्या लागतील या मॅच मध्ये बोकारपाडा टीमला मात्र ते होत नाहीये सध्या नक्कीच बोरका टीमसाठी पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सचिन बॉलिंग ट्रॅक वरती बॅटची टॉफेच्या अजून एक धक्का कमालीची गोलंदाजी सध्या मॅच मध्ये करतोय सचिन काटकर आणि अगदी जखडून ठेवला बॅटिंग करत असताना बोरका टीमला लागला अजून एक धक्का त्याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा कोपरुली 11 कोपरुली विरुद्ध सानवी 11 गावदेवी गावठाण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी संपर्क साधा काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये जखडून ठेवला सध्या बोरका टीमला धावा येत नाही वारंवार विकेट चौथा धक्का चौथा फलंदाज मैदानातून बाहेर झाला सचिनचं कौतुक करायला हवा त्यानं ज्यांना खरं तर प्रवीण कडू साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती नटराज संघाचे ते देखील कमिटी मेंबर्स आहेत तर प्रवीण कडू साहेबांना विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती गावदेवी क्रिकेट क्लब नाभा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत सन्मान दिला हे करावा लागेल सिंगल डबलला आता प्राधान्य मॅच मध्ये द्यावं लागेल कारण की मोठे फटके येत नाही वारंवार विकेट जातात
बोरकर टीमच्या इथे सिंगल डबल इम्पॉर्टंट असेल. सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिल्याना संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. तिसरं षटक गोलंदाज सचिन काटकर हा गोलंदाज समी बॉलिंग ट्रॅकवरती पाहता पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. हलक्या हातानं पुश केला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार करण्याचं धाडस मानस नाही. फक्त एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाब्यानं संघ हलबापणे प्रवास करत असताना मॅच मध्ये सध्या तिसवाई मरोई बोरकार हा संघ जाऊन पोहोचलाय टोटल 15 या आकड्यावरती. 15 धाबा धाव पुस्तकावरती. षटक तिसरं मार्गस्थ सचिन काटकर हा गोलंदाज समी बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड पहिला अगदी चांगली गोलंदाजी तीक्ष्ण मारा मॅच मध्ये केला. ओहो बॅकफूट वरती आले. पंच करायचं होतं मात्र तेवढीच चांगली लेंथ लाईन गोलंदाजी केली सध्या सचिननं आणि अंतिम बॉल फेकला डाट. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धाबा टोटल 15. तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. टोटल फलकावरती अवघ्या धावा 15. 5 धावा येत नाही. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवल्या सध्या गोलंदाजी करत असताना अंबापाडा टीमनं. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन होतंय. येस प्रवीण कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती असेल प्रवीण कडू साहेबांना यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. सर्व अतिथी मान्यवरांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सध्या अंबापाडा टीम करतोय. 5 टॉस हरला. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करत असताना सध्या मॅच मध्ये अंबापाडा टीम. लो फुल टॉस बॉल ऑनसाइड केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक टप्पा इन ऍक्शन. चेंडूला उचलती फेकतील. तोपर्यंत सिंगलला दिला प्राधान्य आणि एका धाब्यानं संघाची धाबसंख्या फलकावरती संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती वापरल्या सध्या अंबापाडा टीमनं गोलंदाज राज कडू याच्यावरती विश्वास दाखवला. मागील 3 षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली. आता या षटकामध्ये राज कडूची गोलंदाजी कशा रीतीने राहील. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं मात्र गोलंदाजीनं चकडून ठेवलं सध्या बोरकार टीमला आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल. अवघ्या 16 धाबात षटक 4 मार्गस्थ. 3 चेंडू सध्या फेकलं राज कडून. दमदार गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजांना 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये येत असताना लो फुल टॉस बॉल स्ट्रेट डाईव्ह केला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर थोडंसं पम्बलिंग झालं. थोडं लेझी क्रिकेट. तर इथे आपण प्रवीण कडू सरांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. मी विजय भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी कडू साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभ सन्मान करावा. मायेचे वस्त्रालंकार, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गावदेवी क्रिकेट क्लब नाभा यांच्या वतीनं प्रवीण कडू सरांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय. धन्यवाद. यस व्हाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्रा एक धाव संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 19 या आकड्यावरती. षटक 4 मार्गस्थ. चांगली गोलंदाजी. थोडासा लाईन मधून भटकला राज कडू. पुन्हा एकदा चांगली लाईन मॅच मध्ये पकडावी लागेल. समोर फलंदाज पाहिलं ना आदित्य ठाकूर हा फलंदाज ऑन स्ट्राईक. जखडून ठेवलाय. पूर्णपणे पायामध्ये वेड्या टाकल्या सध्या गोलंदाजी करत असताना अंबापाडा टीमच्या प्रत्येक गोलंदाजांना आणि संघ बॅकफूट वरती पाटिंग करत असताना बोरकार हा संघ पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज राज कडू. समोर पुन्हा एकदा आदित्य ठाकूर. आदित्य ठाकूर पुढचा बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगाने ती तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. अशा रीतीनं 4 षटकांचं खेळ समाप्त झाला ना. कंप्लीटली 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट देखील केला. अंबापाडा टीमला वेळेला महत्व दिला. 4 षटकांच्या अखेरीस पाटिंग करत असताना बोरकार 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
कोपरुली 11 कोपरुली विरुद्ध सानवी 11 सतीस्मृती गावदेवी गावठाण. टॉस करण्यासाठी दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक वरती केला प्रहार, चांगला फटका. फलंदाज स्वप्नील मस्करच्या बॅट मधून जिथे तडाका आणि मिळती 6 धाबा. तिसाई मरुआई बोरका टीमला षटकार. सध्या ऑन स्ट्राईक आणि ऑन फायर करावा लागेल. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवाव्या लागतील. तो प्रयत्न करीत असताना थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज ऋतिक मात्रे आणि इथे वाईटचा इशाराला अवंतर एक्स्ट्रा एक धाव. संघ जाऊन पोहोचला 28च्या घरात. बॅटिंग करत असताना बोरका टीम समोर स्वप्नील ज्याच्यावरती खूप काही अपेक्षा धरून बसला. किमान 3 तरी मोठे फटके, एक चांगला फाटीन टोटल स्कोर उभारू शकतं मॅच मध्ये बोरका टीम. आणि तो प्रयत्न मॅच मध्ये स्वप्नील मस्करला ज्याच्यावरती अपेक्षा धरून बसतंय सध्या बोरका टीम. गोलंदाज तयार. ऋतिक मात्रे पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन पाहिली जाते, लाईन रीड केली. यस, पंचांचा इशारा पाक टू पाक. दुसरा बॉल वाईट फेकला. प्रेशर आता टाकलाय गोलंदाज ऋतिक मात्रेवरती. तर सानवी 11 सतीस्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कोपरुली 11 कोपरुली संघाला आम्ही हा पुकार देतो की आपण टॉस करण्यासाठी यावा. इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस झाला पाहिजे याची आपण नोंद घ्या. थोडासा षटक मागणं राहतं सध्या अंबापाडा टीम साठी, कारण की ऋतिक पात्रेंना एक बॉल वरती 8 धाबा खर्च केला आणि संघाची धाबा संख्या फलकावरती बोरका टीम जाऊन पोहोचले 29-29 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार ऋतिक. स्वप्नील स्ट्राईक वरती अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. जिथे डॉट चेंडू पाहायला मिळाला ना. डॉट चेंडू मॅच मध्ये जो तुम्ही टार्गेट सेट करायचं ना त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. शेवटचे 4 बॉल शिल्लक असे स्वप्नील मस्कर फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक. तुम्ही खरं तर पाहता प्रहार केला क्षेत्ररक्षकात मिड ऑफ मध्ये. विकेटची संधी, रनआउटची संधी, विकेट सॅक्रिफाईस. हा लागेल 5वा धक्का. बॅटिंग करत असताना तिसाई मरुआई बोरका टीमला. त्या मैदानातून बाहेर झाल्या बोरका टीम. बॉस शिल्लक असे आता शेवटचे 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आदर्श डाकी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 3 बॉल. समोर स्वप्नीलनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चुकी करणार नाही. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना बोरका टीमला. हा फलंदाज स्वप्नील मस्कर मैदानातून बाहेर झाला. प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना बोरका टीम वरती, कारण की जो टार्गेट सेट करायचा आहे त्या टार्गेट पर्यंत सध्या तरी पोहोचता आला नाही. तर सानवी 11 सतीस्मृती गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन संचित टकले मेडन षटक या सीझन मध्ये तुम्ही पाहू शकाल. बेलपाडाच्या स्पर्धेमध्ये संचित यावं. चला त्यांचे प्रतिस्पर्धी कोपरुली 11 कोपरुली संघाचे संघनायक प्रितेश आले असतील किंवा चरण, तर यावं आपण टॉस करण्यासाठी.
शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. हा षटक देखील अगदी चांगला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलमध्ये 8, त्याच्यानंतर मागे 3 बॉल निर्धाव फेकला. भरपूर चांगली गोलंदाजी तुम्हाला गोलंदाज ऋतिक मात्रेची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ट्रॅकर आणि अजून एक डॉट चेंडू. पाच शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. पूर्णपणे सध्या प्रेशर टाकला पहिल्या सत्रामध्ये बोरखा टीमवरती अगेन्स्ट खेळणाऱ्या अंबापाडा टीमनं. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी मॅचमध्ये साकारली आणि सातत्यानं फलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला. शेवटचा अंतिम बॉल ऋतिक मात्रेचा समोर फलंदाज पाहिला तर प्रसाद ठाकूर हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन ऑन स्ट्राईक पाहता. शेवटचा अंतिम बॉल लेंथ लाईन रन घेण्याचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला. डायरेक्ट हिट झाली आणि भरपूर काय घडलं जिथे विकेट देखील आली. शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट. अशा रीतीनं पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तिसाई मरुआई बोकारपाडा टीमनं धाबा जमा केला 29-29. बघा फक्त 29 धावा झाल्या. 30 धावांचा टार्गेट असेल तर विनंती असेल तर टॉस करण्यासाठी बघा विनंती करतो आम्ही. कोपरुली 11 कोपरुली संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यावा. तर सतीश स्मृती गावदेवी गावठाण म्हटल्यानंतर आपण नेहमीच पाहतो की रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर आणि आजही आपण जर गावठाण गावामध्ये गेलात तर स्वर्गीय शांताराम मडवी आपण प्रवेशद्वार कमान पाहताय. अर्थात समाजसेवक शांताराम मडवी साहेबांचे सुपुत्र सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं यावं व्यासपीठावरती. त्यांच्या समेत लाईट हाऊस ग्रुप ज्यांना आम्ही सातत्याने दमदार योगदान पाहतो ते महामहिम भीष्म किशोरदादा मडवी आपलं सहर्ष स्वागत. आमचे युधिष्ठिर अर्थात धनुशेठ आपलंही सहर्ष स्वागत. नकुल सहदेव सचिन शेठ मडवी आणि निखिल दादा मडवी यावं आपलंही सहर्ष स्वागत. महेश मडवी साहेब आपलंही सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. तर कोपरुली 11 कोपरुली संघनायक टॉस साठी संपर्क साधा. डीजे तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. सेकंड सत्रात लक्ष पाहिलं. सेकंड सत्रामध्ये अंबापाडा टीम समोर 30 बॉल आणि अवघ्या 30 धाब्यांचं लक्ष. धाबा डिप्रेस केल्या जातील की चेस होतील हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. तर टॉस करूया आपण प्रवीण कडू साहेबांच्या शुभ हस्ते. मी प्रवीण कडू साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या सामन्याचं इथे नाणेफेकीचं कौल आपल्या शुभ हस्ते आपण करावा. निखिल आलित कॅप्टन फ्रॉम द कोपरुली 11 कोपरुली आणि एकीकडे आपण कॅप्टन पाहू शकाल संचित टकले सानवी 11 सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे मॅडन ओव्हरचा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो तर संचित टकले चेहऱ्यावरती स्माईल आपण पाहू शकाल. तर प्रवीण कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. 5 षटकांची लढत. टेल्स कॉल कॅप्टन संचित एसीटीज हेड्स टॉस जिंकलाय कोपरुली संघ. निखिल निर्णय का असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी घेऊ. मागची स्पर्धा जासायची भरपूर चांगली झाली आपली खऱ्या अर्थानं आणि ट्रॉफीचे हकदार देखील बनलात. आणि जसं मागच्या जासेच्या स्पर्धेमध्ये बाईट दिली होती की आमचे खेळाडू भरपूर आणि चांगलं परफॉर्मन्स करत असतात त्याच्यामुळे आम्ही नेहमीच जे जे येतील ते नेहमीच खेळत असतात. परंतु आज काय संघामध्ये चेंजेस काय प्लेइंग 11 कसा स्क्वॅड असेल जसा नेहमी असतो की आज काय थोडासा चेंजेस असेल? नाही नेहमी असतो तसंच असेल आणि सर्वजण 100% देण्याचा प्रयत्न करू.
नावा क्रिकेट नगरी आज सजली आहे कारण त्यांना नाईटच्या फॉर्ममध्ये गावदेवी क्रिकेट क्लब नावे यांचं 3रं वर्ष नाईट फॉर्ममध्ये दरवर्षी प्रत्येक संघाला एक मान असतो 5 वर्षातून, परंतु नावे गावदेवी नावेची ही नाईटची 3री स्पर्धा. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? खरंच आयोजन खूप चांगलं आहे आणि उजेडही खूप चांगला दिसतोय. मग खेळायला मजा येईल. 100%. चला शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय, निर्णय त्यांचा पेंडिंग आहे मला तर वाटतंय. आणि निर्णय पेंडिंग असेल, जो काही निर्णय असेल ही मॅच समजा आपण मैदानात जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे 30 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे अंबापाडा या टीमला. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला स्पीडअप करत हा. तर सेकंड सत्र आता लक्ष पाहिलं तर 30 धाब्यांचं लक्ष हा अंतर हा प्रवास मॅचमध्ये करायचा. अंबापाडा टीमला पहिला सत्र दमदार गोलंदाजी राहिली, प्रत्येक गोलंदाजांना चांगले योगदान दिलं. आता सेकंड सत्रामध्ये पर उत्तर खरं तर द्यावं लागेल बोरखा टीमला. ज्या रीतीनं खरं तर गोलंदाजी केली अंबापाडा टीमनं त्याचं उत्तर मॅचमध्ये द्यावं लागेल. चला स्पीडअप करा. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. डीजे सँडी कासी येते सातत्यानं पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये टायमिंगला भरपूर महत्त्वाचं असताना ते टायमिंग सातत्यानं आपण डीजे सँडीच्या माध्यमातून पाहिला. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूया. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सचिन काटकरांना फलंदाज प्रशांत काटकर ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड शुभम डाकी अमुख्य अस्त्र बॉलिंग ट्रॅकवरती बोकारपाडा टीमचा. कॉम बॉक्समधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. 30 बॉल 30 धावांचा लक्ष पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज या शुभम डाकी. पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला. वेट अँड ऑच लेट करण्याचा प्रयत्न होता सचिन काटकरचा आणि पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळाला. अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल कारण की 30 बॉलमध्ये जर तुम्हाला 30 धावा डिप्रेस करायचे आहेत ना तर अगदी चांगली गोलंदाजी मॅचमध्ये प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल. सेकंड बॉल स्विच हिट आडवा पाठने केल्याचा धाडसी निर्णय तू मामा झाला, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला. जिथे एक धाव कम्प्लीट झाली, एक धाव आली लेग बाईस मध्ये आणि एका धाब्यानं संघाचा अकाउंट सध्या ओपन झाला. फार चांगली गोलंदाजी सध्या शुभम डाकी हा करत असताना मॅच मध्ये स्ट्राइक देखील रोटेट झाली. स्ट्राइक मध्ये फलंदाज प्रशांत काटकर हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक. पण दोन्ही खेळाडूंना गोलंदाजीना भरपूर चांगली केली. आता फलंदाजी कशा रीतीने राहील. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नो मास लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय एक धाब्याने फलंदाज प्रशांत काटकर आणि संघाची धाबसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. फार चांगली गोलंदाजी होती. ज्या रीतीनं पहिला षटक फेकलं ना गोलंदाजी करत असताना खरं तर अंबापाडा टीमच्या सचिन काटकरनं तशाच रीतीनं गोलंदाजी मात्र आता इथे प्रहार केला. चेंडू चला फाईन रिझम मध्ये अगदी फाईन फटका फलंदाज सचिन काटकरच्या बॅट मधून येतोय. हा दमदार चौकार. त्यांना कॉमेंट्री क्षेत्रामधील बकासूर आपण का म्हणतो मित्रांनो की जसा बैलगाडी क्षेत्रामधील चौकाराला फलंदाज सचिन काटकरच्या बॅट मधून संघ 6 या आकड्यावरती. फुटबॉलचा वापर पदतालिकेचा वापर केला. चांगला फटका एक्झिक्यूट केला. चौकारानंतर सचिन काटकर टोकतो ब्रांड षटकार. पहिला संघ जाऊन पोहोचला. टोटल 13 या आकड्यावरती पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालेला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 13 धावाला बॅटिंग करत असताना अंबापाडा टीमसाठी
समाप्त झाला. 6 बॉलमध्ये आला. टोटल 13 धाबा करायच्या होत्या, 30 धाबा. आता येणारे 24 बॉल शिल्लक असतील आणि 24 बॉलमध्ये 17 धाब्यांची गरज मॅचमध्ये अंबापाडा टीमला. सलामीची जोड्या दापी केलपट्टीवरती फलंदाज सचिन काटकर एक आक्रमक रूप धारण केला आणि 5 बॉलमध्ये वैयक्तिक 11 धाब्यांचे योगदान दिला. हलक्या हातांना सन्मान देण्याचा प्रयत्न, भरपूर चांगली लेंथ लाईनवरती गोलंदाजी, मात्र त्या चेंडूला सन्मान दिला. एका धावेला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं. आदित्य ठाकूर हा दुसरा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. येणारे 23 बॉल 16 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होईल का मॅचमध्ये रोमांच निर्माण करेल बोरखार संघ हे पाहणं तेवढंच गरजेचं. समोर फलंदाज प्रशांत काटकर फलंदाज ऑन स्ट्राईक. स्विच हिट फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली. चेंडू सल्ला पॉइंट कव्हरच्या वरनं 4 धाब्यांसाठी हा चौकार. अंबापाडा संघ फुलटॉस. पुन्हा एकदा चांगला फटका, पंचांचा इशारा की हा बॉल नो आहे. भीमर बॉल घोषित केला आणि अतिरिक्त धाबा आल्या त्या बॉलवरती 2. यस नोचा इशारा 1+1. टोटल 2 धाबा ऍड होतील. संघ 20 या आकड्यावरती. आता अवघ्या 10 धाब्यांची गरज मॅचमध्ये अंबापाडा टीमला. फ्रीटचा बॉल समोर फलंदाज सचिन काटकर ऑन स्ट्राईक. पुन्हा प्रहार मिड विकेटला केलेला. क्षेत्ररक्षक बाकवास कबर लेगला बेगाने येतील. उचल तीर फेकण्याचा प्रयत्न, तोपर्यंत दुसरा दाबेचा प्रयत्न राहिला. चांगला खेळ, चांगला तालमेल, अगदी चांगला फलंदाजी मॅचमध्ये साकारली जाता. सलामीची जोडी सचिन काटकर यांना प्रशांत काटकर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 22 या आकड्यावरती अंबापाडा संघ. फुटबॉलचा वापर झाला. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न मॅचमध्ये. थोडंसं पम्बलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट. लगेच पलटवार केला आणि 2 धाबा कंप्लीट. 24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अंबापाडा आता अवघ्या 6 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करून देईल अंबापाडा टीमसाठी. फलंदाज प्रशांत काटकर. हो यू मिस आय वेल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज पात पहिला धक्का. खेळण्याचा हा धाडसी निर्णय घेतला फलंदाज नक्कीच प्रशांत काटकरनं, जिथे आपली विकेट गमावावी लागली. सचिनची विकेट मैदानातून बाहेर गेली. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अंबापाडा टीमला. 6 धाब्यांची गरज. मॅच मध्ये येणारे बॉल शिल्लक असते टोटल शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा टायर हिटचा प्रयत्न झाला. बॅकअप सुरेख आला. सिंगल कंप्लीट झाली. षटक दुसरं देखील आता समाप्त झाला ना. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अंबापाडा आज संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि करायच्या मॅच मध्ये अंबापाडा टीमला टोटल 5 धाबा. येणारे 18 बॉल ना 5 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा. 18 बॉल 5 हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिला तर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल शुभम डाकी हा गोलंदाज. लाईन पाहावी लागेल. पहिल्याच बॉलवरती लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा आला की हा बॉल बाईट्या अवंतर एक्स्ट्रा एक धाव.
आता येणाऱ्या 18 बॉलना 4 धावांची गरज. यस, आपण या ठिकाणी पाहू शकाल मीत 11 मोहसंघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नशीब शेठ भोईर साहेब कोहली यांचं आगमन झालंय. मागच्या वर्षी डेच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेतील बायकरमॅन ठरला होता तो हर्षल, याचंही आगमन झालंय. यावं आपलं सहर्ष स्वागत. हा प्रॅकच चांगला फटका बादच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय अंबापडा टीमनं. अभिनंदन. हार्ड लक बोरकार टीम. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय.